नमस्कार, मॅथ बाय पूजामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 5th क्लासचा जो फर्स्ट चॅप्टर आहे रोमन नंबर्स म्हणजे रोमन न्यूमेरिकल्स हा आपण चॅप्टर पाहणार आहोत। ठीक आहे, तर त्याच्या अगोदर तुम्हाला काही रोमन नंबर माहीत असणे आवश्यक आहे। ठीक आहे, जसं की आपण 1 2 लिहितो, जसं आपण इथे लिहून घेत आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। ठीक आहे, इतके जे नंबर दिले आपण नंबरमध्ये यांना आपण रोमन नंबरमध्ये कसं लिहायचं ते आपण पाहून घेऊया एकदा आपण। तर पहा 1 ला लिहितो आपण असं, ठीक आहे, एक आय दाखवतो। 2 लिहायचं असेल तर 2 काड्या आपल्याला काढाव्या लागतात, 2 उभ्या लाईन्स आपल्याला घ्याव्या लागतात। 3 लिहायचं असेल तर 3 लाईन्स आपल्याला घ्यावं लागतात। ठीक आहे, 4 लिहायचं असेल तर एक लाईन आणि व्ही आपल्याला दाखवायचं असतं। 5 लिहायचं असेल तर व्ही दाखवायचं। 6 लिहायचं असेल तर व्ही आय दाखवायचं। ठीक आहे, 7 लिहायचं व्ही डबल म्हणजे 2 आय दाखवायचं। ठीक आहे, 8 लिहायचं असेल तर व्ही असे 3 लाईन्स दाखवायचे आणि 9 लिहायचं असेल तर आय आणि एक्स दाखवायचं असतं आपल्याला आणि 10 जर लिहायचं असेल तर आपण एक्स दाखवत असतो। ठीक आहे, अशाप्रमाणे आपण सगळे नंबर्स लिहित असतो रोमन नंबरमध्ये। अशाच नंबर म्हणजे टोटली 100पर्यंत मी रोमन नंबर लिहून दिलेले आहे। याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओ तो जाऊन पाहू शकता की 100पर्यंत सगळे रोमन नंबर कशाप्रकारे लिहितात। आणि काही बेसिक्स नंबर असतात जे की यल। ठीक आहे, हा जो यल असतो तो म्हणजे 50 असतो आपला। सी जो असतो तो असतो आपला 100। ठीक आहे, त्याच्यानंतर डी जो असतो आपला तो असतो आपला 500। त्याच्यानंतर एम जो असतो आपला तो असतो आपला 1000। ठीक आहे, हे काही बेसिक आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की रोमन नंबरमध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे रोमन नंबर लिहायचे असतात। तर तुम्हाला पाहायचे असेल तर संपूर्ण रोमन नंबर म्हणजे 1 to 100पर्यंत कसे लिहायचे सगळे रोमन नंबर याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलवर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि याच्यामध्ये सगळे रोमन नंबर मी लिहून दिलेले आहेत। आज आपण पाहणार हे जे रोमन नंबर असतात ते की याच्याबद्दलची सगळी आपण म्हणजे आता हे जे आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन जर करायचे असेल रोमन नंबरची ती कशी लिहितात ते, आणि सोबतच आपला 5th स्टँडर्डमधला जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यातला जो पहिला सराव संच म्हणू शकतो, प्रॉब्लेम सेट म्हणू शकतो, तो आपण सोडवणार आहोत। तर चला तर आपण आता सुरू करूया। तर सगळं तर तुम्हाला हे रोमन नंबरबद्दल माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला माहीत की कसे कोणते नंबर लिहितात तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती व्हिडिओची लिंक टाकून देणार आहे। तर चला सुरुवात करूया। जर माझ्याकडे जर ॲडिशनमध्ये जर रोमन नंबर असेल, ठीक आहे, ते मला लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार? ठीक आहे, समजा माझ्याकडे असा नंबर दिला असेल रोमनमध्ये। ठीक आहे, तर हा रोमन नंबर म्हणजे काय तुम्ही कोणी सांगू शकता का? असा जो लिहिलेला नंबर आहे हा नंबर म्हणजे कोणता आहे? ठीक आहे, तर यालाच आपण काय म्हणतो? 2। ठीक आहे, काय म्हणतो याला? 2। मग याला ॲडिशनमध्ये दाखवताना काय दाखवावं लागेल आपल्याला? 1 आणि 1 म्हणजे किती होणार आपले? 2 होणार। ठीक आहे, झाले। सेम जर मी 3 घेतलं तर अशा प्रकारे 3 घेतलं तर याची ॲडिशन दाखवताना मला काय करावं लागेल? 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर काय येणार माझे? 3 येणार। ठीक आहे, असं झालं। बरं मला सांगा, जे आपण इथे लिहिले 1 आणि 1 2 का बरं लिहिले? कारण की मी आताच सांगितलं जर आपल्याला 1 लिहायचं असेल तर रोमन नंबरमध्ये काय देतो आपण? सिंगल लाईन, आणि इथे किती लाईन आहे आपल्याकडे? लाईन आहे, म्हणून इथं काय केलं? 1 आणि 1 याची दोघांची ॲडिशन म्हणून काय मिळालं आपल्याला? 2। सेम इथं आपल्याकडे 3 लाईन आहे म्हणून काय केलं? 1 + 1 + 1 म्हणजे आपल्याला काय मिळालं? 3 मिळालं। ठीक आहे, आता जर आपल्याकडे हा नंबर असेल व्ही आय असा नंबर असेल, ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे हा व्ही कशासाठी लिहितो आपण? 5 साठी लिहितो, आणि हा जो आय आहे तो कशासाठी लिहितो आपण? 1 साठी लिहितो। ठीक आहे, पण हा नंबर कशाचा लिहिण्यात येतो? आपल्या 4 साठी लिहिण्यात येतो। मग यावेळेस काय होते? आपली सबट्रॅक्शन करण्यात येते, म्हणजे जो 5 असतो, जो हा नंबर आहे आपला 5, त्याच्यामधून 1 काय करायचं आपल्याला? सबट्रॅक्ट करायचं। ठीक आहे, सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याकडे किती राहतो? 5 मधून 1 गेल्यानंतर 4 किती राहतो? 4 राहतो, असं मिळतं आपल्याला 4। ठीक आहे, नंतरचं एक्झाम्पल घेऊन पाहूया। जर आपल्याकडे लिहायचं असेल आपल्याला 6 तर काय येतात? व्ही आणि आय असा आपल्याकडे नंबर आहे। काय आहे? व्ही आणि आय असा आपल्याकडे नंबर आहे, आणि आपल्याला माहिती आहे व्ही म्हणजे आपण काय लिहितो? तर 5 लिहितो, 5 लिहून घ्यायचं, आणि हा आय म्हणजे काय आहे? तर आपला 1 आहे। काय आहे? आय म्हणजे काय आपला 1 आहे। आता हा व्हीच्या नंतर आय आला आहे म्हणून इथं आपण काय करणार आहे? ॲडिशन करणार आहे। ठीक आहे, आणि दोघांची ॲडिशन केल्यानंतर काय मिळतात मला? 6 मिळतात। ठीक आहे, नंतर नेक्स्ट पहा, इथं मी जर अशा 2 लाईन घेतल्या आणि व्ही घेतलं तर त्याच्यासाठी पहा, तर व्ही म्हणजे काय असतो आपला? 5 असतो। ठीक आहे, आणि 1 आणि 1 परत ॲडिशनमध्ये येणार 1 आणि 1, कारण की इथं आपण 2 लाईन घेतल्या तर त्या एक लाईन कशाची असते? 1ची असते, म्हणून 1 आणि 1 किती होणार? 2 होणार, आणि ह्याची टोटल ॲडिशन किती होणार आपली? 7 होणार। किती होणार? 7 होणार। ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही पाहू शकता 8 साठी सुद्धा सेम आपल्याला अशाच प्रकारे लिहायचं आहे। ठीक आहे, तर पहा व्ही म्हणजे काय असतो आपला? 5, आणि हा 1 1 1। ठीक आहे, टोटल ॲडिशन केल्यानंतर किती मिळतो? 8 मिळतो। आता पहा, जसं आपल्या 4 साठी झालं होतं सेम प्रोसिजर आपल्याला आता 9 साठी सुद्धा करायची। 9 मध्ये काय असतो? आय आणि एक्स असं लिहितो आपण। काय लिहितो? आय आणि एक्स लिहितो। एक्स म्हणजे काय आपल्याला माहित आहे? 10। एक्स म्हणजे काय असतो आपल्याला माहित आहे? 10, आणि आय म्हणजे काय असतं आपला? 1, वाय म्हणजे काय असतो? 1। पण हा रोमन नंबर कशासाठी आहे आपला? 9 साठी आहे, म्हणून काय होणार? 9 येण्यासाठी हा 10 मधून 1 काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल, म्हणजे काय मिळेल आपल्याला? 9 मिळेल। अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला स्टार्टिंगला काही ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची माहिती दिली आहे तुमच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये। आता पाहणार आहोत आपण संपूर्ण आपला प्रॉब्लेम सेट। चला सुरू करूया।
तर प्रॉब्लेम सेटचा पहिला क्वेश्चन आपल्याला काय असा दिलेला आहे की रिटर्न ऑल नंबर्स 1 to 20 युजिंग न्यूमेरिकल नंबर्स. आपल्याला 1 to 20 नंबर लिहायचे आणि त्याचे रोमन जे नंबर असतात ते आपल्याला लिहायचे, रिटर्न करायचे. ठीक आहे, तर आपण पहिले नंबर्स लिहून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 80 90 20. आता सगळे नंबर लिहिले. यांचे आता रोमन नंबर आपल्याला लिहायचे यांच्या साईडलाच. ठीक आहे, तर नंबर 1चा असतो हा सिंगल लाईन. ठीक आहे, 2साठी असतो डबल लाईन, 3साठी असतात 3 लाईन, 4साठी असतो सिंगल लाईन आणि व्ही, 5साठी असतो व्ही, 6साठी असतो व्ही आणि आय, 7साठी असतो व्ही डबल लाईन, 8साठी असतो व्ही ट्रिपल लाईन, 9साठी असतो आय आणि एक्स आणि 10साठी असतो एक्स, 11साठी एक्स आणि आय, 12साठी एक्स डबल आय, 13साठी एक्स ट्रिपल आय, 14साठी एक्स आय व्ही, 15साठी एक्स व्ही, एक्स व्ही आय, एक्स व्ही डबल आय, एक्स व्ही ट्रिपल आय, एक्स आय एक्स आणि लास्ट आपला 20साठी असतो एक्स एक्स. ठीक आहे, हा झाला आपला पूर्ण 20पर्यंत रोमन नंबरमध्ये लिहिण्याचं प्रोसिजर. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला सगळे नंबर लिहायचे 1 to 20पर्यंत रोमन नंबरमध्ये. पाहणार आहोत आपण आता सेकंड नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड असा आहे, रिटर्न द नंबर्स फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल नंबर. आपल्याला जे रोमन नंबरमध्ये नंबर दिलेले आहे त्याला आपल्याला इंटरनॅशनल नंबर म्हणजे 1 to जे काही नंबर असेल आपले 20पर्यंतचे नंबरमध्ये आपल्याला लिहायचे. असं बॉक्स दिलं आहे, त्या बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर फिलअप करायचे. फर्स्ट नंबर दिला आहे आपल्याला हा असा व्ही. तर हा कशासाठी वापरतो आपण? 5साठी. तर ज्याच्यासमोर तुम्हाला 5 लिहायचे. त्याच्यानंतर दिला आहे व्ही आणि डबल आय. हा कशासाठी लिहितो आपण? 7साठी. तर इथं तुम्हाला 7 लिहायचे. त्याच्यानंतर दिला आहे एक्स. हा कशासाठी लिहितो आपण? 10साठी. तर 10 लिहायचे. त्याच्यानंतर दिला आहे तुम्हाला चौथ्या नंबरवर एक्स ट्रिपल आय. तर हा लिहितो आपण कशासाठी? 13साठी. तर तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर 4th नंबरवर दिला आहे तुम्हाला एक्स आय व्ही. ठीक आहे, हा कशासाठी लिहितो? हा रोमन नंबर कशाचा आहे? त्याचा इंटरनॅशनल नंबर काय आहे तो लिहायचा. इथं आपण तो लिहिलेला आहे. नंतर दिलेलं आहे आपल्याला एक्स व्ही आय. ठीक आहे, ह्याचा इंटरनॅशनल नंबर काय आहे ते आपल्याला इथं पुट करायचं, हे लिहायचं जसं की आपण इथं लिहिलेलं आहे. नेक्स्ट नंतर तुम्हाला दिलेला आहे हा नंबर. ठीक आहे, हा इंटरनॅशनल नंबर कोणता आहे हे तुम्हाला याच्या खाली लिहायचं आहे, म्हणजे यांच्या बाजूलाच तुम्हाला लिहायचं असतं. लास्टवाला जो नंबर आहे आपला, ठीक आहे, तर लास्टमध्ये जो आपला नंबर आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा जो नंबर दिला याच्यासाठी तुम्हाला नंबरमध्ये लिहावं लागणार आहे इथं 9. ठीक आहे, असे टोटल तुम्हाला 8. ठीक आहे, 8 असे बॉक्स दिलेले आहेत. तर या 8 बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे? नंबर्स असे लिहून घ्यायचे, इंटरनॅशनल नंबर. यांना इंटरनॅशनल म्हणतात आणि हे आपले रोमन नंबर्स आहे. हा झाला क्वेश्चन क्रमांक सेकंड. आता पाहूया क्वेश्चन क्रमांक थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड, फिल इन द एम्प्टी बॉक्स. एम्प्टी बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन फिल करायची. इथं आपल्याला दिलेलं आहे इथे एम्प्टी बॉक्स इथे 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 आणि इथे या ठिकाणी आपल्याला एम्प्टी बॉक्सला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, पहिल्या एम्प्टी बॉक्समध्ये आपल्याला 3 दिलं आहे. तर रोमन नंबरमधला 3 आपल्याला इथे लिहायचं आहे, जे की 3 लाईन्स असतात. तिथं आपल्याला रोमन नंबर दिला आहे त्याचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? 8. ठीक आहे, तर 8ची स्पेलिंग इथे येणार आपली EIGHT 8. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 दिला आहे. तर 6 रोमन नंबरमध्ये आपण असा लिहितो, हे इथे लिहायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला 12 दिला आहे, तिथं आपल्याला 12 लिहावं लागणार आहे. 12 लिहिलं. इथं आपल्याला 15 दिलं आहे. ठीक आहे, रोमन नंबरमधला 15 आपल्याला लिहावं लागणार. इथं आपल्याला 19 दिलं आहे, तर तो आपल्याला 19 लिहावं लागणार आहे. इथं आपण 19 जे आहे आपलं, ठीक आहे, ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. हा झाला आपला थर्ड नंबरचा क्वेश्चन कंप्लीट. त्याचप्रमाणे आता आपल्याला 4th नंबरचा क्वेश्चन दिला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रॉंग आणि करेक्ट करून आपल्याला तो क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. हा झाला पूर्ण आपला थर्ड क्वेश्चन कंप्लीट. आता 4th नंबरचा क्वेश्चन पाहू. 4th नंबर क्वेश्चन असा आहे आपल्याला, रिजन द फॉलोइंग नंबर्स युजिंग रोमन न्यूमेरिकल्स. तर जे नंबर आहे त्याला आपल्याला रोमन नंबरमध्ये कंप्लीट करायचं. तुम्हाला अशा प्रकारे बॉक्स दिला आहे बुक्सवर, त्यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनल नंबर दिला आहे त्याला रोमन नंबरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायची. तर 9 दिला आहे, तर 9चा जो रोमन नंबर असतो तो असतो आपला आय आणि एक्स. सेकंड दिला आहे 2. 2साठी लिहितो आपण 2 लाईन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपला 17. त्याच्यासाठी लिहितो आपण एक्स व्ही आणि डबल लाईन. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपला 4. 4 लिहितो आपण आय आणि व्ही. त्याच्यानंतर आहे आपला 11. 11साठी लिहितो आपण एक्स आणि सिंगल लाईन. त्याच्यानंतर आहे आपला 18. 18साठी लिहितो आपण एक्स व्ही आणि ट्रिपल लाईन. ठीक आहे, हा झाला प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक जो 5 आहे त्याच्यामध्ये जे नंबर दिले आहे ते करेक्ट आहे की नाही आहे, इंटरनॅशनल नंबर आणि रोमन नंबर हे आपल्याला लिहायचे. करेक्ट असेल तर टिक करायचे आपल्याला, करेक्ट असेल तर आपल्याला अशी टिक करायची, रॉंग असेल तर अशी टिक करायची, आणि रॉंग आहे तर कसं त्याचं करेक्शन आहे ते करेक्शन त्याच्यासमोर लिहायचं आहे.
तर अशा प्रकारे 5th नंबरचा क्वेश्चनचा बॉक्स दिला आहे, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल नंबर, रोमन नंबर दिले आहे. हे रॉंग आणि करेक्ट आहे का, ते जर करेक्ट असतील तर करेक्ट राहू द्यायचे, रॉंग असेल तर त्याला करेक्ट करायचे. नंबर 4 तुम्ही पाहू शकता. फर्स्ट नंबरवर 4 आपल्याला ते दिलं आहे इंटरनॅशनल नंबरमध्ये आणि रोमन नंबरमध्ये असा दिला आहे. तर हा रोमन नंबरमध्ये करेक्ट आहे का, नाही आहे, तो आहे इनकरेक्ट, म्हणून पहिले इथं क्रॉस द्यायचं कारण की तो इनकरेक्ट आहे. आता त्याचं करेक्ट व्हर्जन तुम्हाला इथं खाली लिहायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे लिहित असतो आपण 4. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 रोमन नंबर हाच आहे का, हा अगदी बरोबर आहे, हाच आहे, दोन याला करायचं राईट आणि याच्या खाली काहीच नाही लिहायचं कारण की तो ऑलरेडीच राईट आहे. त्याच्यानंतर 8चा हा रोमन नंबर आहे का, नाही आहे, म्हणून याला रॉंग करायचं. त्याचं इंटरनॅशनल नंबर आपल्याला दिलेलं होतं 8 म्हणून त्याचं हा रोमन नंबर चुकीचा आहे, तो आपण रॉंग केला. आता त्याचं व्यवस्थित रोमन नंबर आपण इथं खाली लिहून घेणार आहोत. नेक्स्ट आहे आपला 16, तो आपला इंटरनॅशनल नंबर जो की करेक्ट आहे म्हणून आपण इथं करेक्ट करणार, हा आपण चॉईस करणार. त्याच्यानंतर 15 हा आपला रॉंग आहे, इथं रॉंग करणार आणि त्याचे जे आपण रॉंग केला त्याचा जो चुकीचा आहे त्याचा बरोबर जो नंबर आहे तो आपण इथं खाली लिहून घेत आहोत. ठीक आहे, हा आपला बरोबर नंबर असतो, रोमन नंबर आपल्याला लिहायचा. अशा प्रकारे आपले संपूर्ण चॅप्टरमधले म्हणजे प्रॉब्लेम सेट फर्स्टमधले सगळे क्वेश्चन इथं लिहून झालेले आहेत.